महाराष्ट्रात 6 जून तर मुंबईमध्ये 11 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून राज्यामध्ये तो स्थिर होण्यास काहीसा वेळ घेईल तर राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. मध्य रेल्वेच्या आडगाव स्थानकावर नवीन इंटरलॉकिंग आणि जुने पॅनल काढण्याचं काम उद्या दुपारी 2 तर रविवारी सकाळी 3 पर्यंत कसारा ते आसनगाव दरम्यान तब्बल 14 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार. सर्व कसारा लोकल आसनगाव इथेच अर्ध्यावर थांबणार. इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान. मुंबई प्रदेशातील अ वर्ग गटामध्ये बोईसर आगारानं द्वितीय क्रमांक पटकावला. एसटीच्या प्रादेशिक व्यवस्थापकांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक आणि ट्रॉफी देऊन गौरव. करणीच्या संशयातून दाम्पत्यावर कुऱ्हाडीनं हल्ला. महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या सरावली पाटीलपाडा इथली घटना. गंभीर जखमी झालेल्या गुलाब सुरेश फरकुड यांचा मृत्यू. उल्हास नदीमधील पाणी पातळी खालावल्यानं मोहने जलउपसा केंद्रामधील पंपिंग बंद. यामुळे कल्याण डोंबिवलीमधील अनेक भागांचा पाणी पुरवठा काल दुपारपासून ठप्प. नागरिक हवालदिल. अद्याप मान्सून दाखल न झाल्यानं शहरावर भीषण पाणी टंचाई. अंबरनाथ पालिकेसमोर कचऱ्याचे ढीग. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यानं अंबरनाथच्या प्रशासनावर परिणाम. पालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर. नागरिकांमध्ये संताप. इनोव्हेशन सिटी प्रकल्पासाठी एमएमआरडीए नियोजन संस्था असणार. संस्था नियुक्ती करण्यास राज्य सरकारची मंजुरी. यासाठी राज्य सरकार आणि टाटा सन्स यांच्यामध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस इथे सामंजस्य करार झाला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भाजप युमो तर्फे ग्रँड सायक्लॉथॉनचं आयोजन. हरित भविष्याच्या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लॉथॉनचं आयोजन. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा संदेश. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण. डोंबिवलीमधील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. पुण्याची हवा धोक्याच्या पातळीवर पोहोचली. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च या संस्थेच्या अहवालातून माहिती समोर. 2021 नंतर पुण्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सातत्यानं खालावला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 30 जूनपर्यंत सुरू करा. मुख्यमंत्र्यांचे पीएमआरडीला आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे महिन्यामध्ये मेट्रो सुरू होणार असं म्हटलं होतं, मात्र काम न झाल्यानं मेट्रोला विलंब झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. 4 जूनपर्यंत 289 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित. ऑनलाईन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल. पावसाळापूर्व कामातील त्रुटीमुळे 2 पालिका सहाय्यक आयुक्तांसह 8 जणांना नोटीस. पावसाळापूर्व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिकेचा दणका. शहरातील नालेसफाई पूर्ण यंत्रणांच्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानं अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. अनधिकृत बांधकामांवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई. गजानन हाऊसिंग सोसायटी परिसरात कारवाई. प्रभाग कार्यालयाच्या वतीनं 350 चौरस मीटर क्षेत्रातील 2 इमारतींवर कारवाई. पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये 24.07% इतकाच पाणीसाठा शिल्लक. धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन पाणी पातळी कमी. वेळेमध्ये पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. मावळ तालुक्यामधल्या ग्रामीण भागात एसआयआर कामाला गती. वाड्या वस्त्यांवर जाऊन बीएलओंकडून मतदार नावांची पडताळणी सुरू. रांजणगावमध्ये अहिल्यानगर पुणे एसटीतून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धावत्या बसमधून उड्या मारल्या. चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. तडीपार गुंडासह 3 पोलिसांकडून अटक. 2 गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुस जप्त. काडेफळ पोलिसांची कारवाई. आकाश संतोष भारती आणि दीपक राम बिष्ट या दोघांना ताब्यात घेतलं.